मित्रहो, मागच्या भागात आपण कोरठणपर्यंत येऊन पोहोचलो ते हिरव्यागार झाडीतून नागमोडी वळणाच्या रस्त्यानेच. मध्येच पाऊस मध्येच ऊन, असे ऊन पावसाच्या खेळातच आम्ही श्रावणाच्या सरींची मजा घेत कोरठणपर्यंत पोहोचलो. खरं तर दर्याबाई या ठिकाणासाठी घरून निघालो, परंतु रस्त्यात कोरठण हे ठिकाणही केले. चला तर आता कोरठण काय आहे ते बघूया. खंडोबाचे पारनेर तालुक्यातील प्रचंड मोठे असे हे मंदिर. परंतु या मंदिरात जाण्यासाठी अरुंद असा जिना लागतो, कारण ह्या मंदिराचा मूळ गाभारा हा फार उंचावर आहे. छान रंगसंगती असलेल्या मंदिराच्या भिंती नजरेस भरत होत्या. जिन्यात मात्र चांगलाच गारवा जाणवत होता. त्याचबरोबर अगदी प्रसन्नही वाटत होते. मनाला शांत करणारे हे वातावरण मन कसं अगदी शांत करून जात होतं. आता आपण वाजवण्याचा प्रयत्न करूया. बघा कसे ध्वनी तयार होतात. पूर्वीच्या काळी राजे महाराजे किंवा देवांचे स्वागत हे नगारे वाजवून केले जायचे. त्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर स्वतंत्र नगारखान्याची सोय असायची. त्याचे प्रतीक म्हणून या मंदिरात एक छोटा नगारा होता. तो मी वाजविला. बऱ्याच ध्वनीतून देवा मी तुझ्या चरणी आलोय हे सूचित केले. नंतर अगदी मनापासून देवाचे दर्शन घेतले व स्वतःच्या आरोग्याची हमी याच खंडोबाकडून मी घेतली. दररोज असतो. हा इथे एक मुलगा बसलेला आहे. तो रोज या मंदिरामध्ये येऊन पारायण करत असतो. अगदी दररोज. छोटाच आहे तो, पण दररोज पारायण करतो. तुमचा मुलगा आहे का? हां. त्या संस्थाचे प्रमुख नारायणगावचेच आहेत ना? हां हां हां. शिक्षण संस्थेमधला मुलगा आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर आलो. बाजूलाच दीपस्तंभ नजरेस पडले. पूर्वीच्या काळी उंच अशा या दीपस्तंभाच्या प्रत्येक शाखेवर एक तेलाचा दिवा लावला जायचा. मात्र या अनेक दिव्यांच्या प्रकाशात मंदिर अगदी उजाळून जायचे. आकाशाला गवसणी घालणारे हे दीपस्तंभ दगडी चिऱ्यांपासून बनवले जातात. याच दीपस्तंभाच्या बाजूला एक गणपती बाप्पाचे छोटेखानी मंदिर नजरेस पडते व त्या शेजारीच जरा मागच्या बाजूला महादेवाचे छोटे मंदिरही नजरेस पडते. चला आता दर्शन वगैरे झालेलं आहेच. आपण प्रचंड मोठं मंदिर आहे आणि सुरेख मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या भागामध्ये आम्ही आलेलो आहे. आणि हे बरंचसं काम वगैरे केलेलं आहे. कलाकुसर केलेली आहे. रंगकाम केलेलं आहे. या क्षेत्राला असं म्हटलं जातं की स्वामी गगनगिरी महाराज यांचे
या क्षेत्राला आशीर्वाद मिळालेला आहे. गर्दी नसते कारण आज सुट्टीचा दिवस नाही आहे, त्यामुळे गर्दी नाही आहे. तर कुठल्या बाजूने जायचं? आता थोड्या वेळातच पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, पण आभाळ जरूर आलेला आहे. पण एकदम शांत आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला भेटतं. हे बघा किती सुंदर एरिया आहे हा सर्व. आता इथे लिहिले खंडोबा म्हाळसा घोड्यावरील मूर्ती दर्शन. तर आपण आता खंडोबा आणि म्हाळसा घोड्यावर बसलेले आहेत ते बघायला जाऊया. चला बघा, हे तितकीशी स्पष्ट दिसत नाही आहे कारण याचं लॉक आहे, परंतु अतिशय सुंदर अशी मूर्ती, पितळेचं पाणी दिलेली, पाठीमागे म्हाळसाई, हातामध्ये भाला घेऊन कुठल्या तरी राक्षसाचा वध करताना ती दाखवलेली आहे. आणि खंडोबा महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे आणि ते ही तलवार अशी वरती करून त्या राक्षसाचा मारण्याचा ते प्रयत्न करत आहेत. प्लस त्यांचा जो घोडा आहे त्या घोड्याचा एक पाय त्या राक्षसावरच आहे. असं म्हणता येईल की एक चांगली प्रवृत्ती जी आहे ती वाईट प्रवृत्तीचा वध करते, असं याच्यातून आपल्याला बोध घेता येऊ शकतो. अतिशय सुंदर असं आहे. ही मूर्ती पाहायला मिळत नाही मित्रांनो जास्त. हा संपूर्ण मंदिराचा आजूबाजूचा परिसर फारच सुंदर दिसतोय. चला आता निघूया. आपल्याला अजून एक ठिकाण करायचंय आणि समोर दिसतोय तो पाऊस अगदी गच्च आभाळ झालेलं आहे, भरून आलेला आहे, परंतु पावसात भिजायचंय, मजा येणार आहे. मंदिराचा अतिशय भक्तिमय परिसर व वातावरण अनुभवून आम्ही आता पुढच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत होतो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडासा पाऊस झालेला होता. समोर अतिशय हिरवीगार शेतं दिसत होती आणि समोरून जाणाऱ्या रस्त्याने एक गुराखी आपली गुरं घेऊन सांजवेळी घरी चालला होता. हे दृश्य अतिशय मनमोहक वाटत होते. आता मीही हेल्मेट घालून माझ्या बाईकवर स्वार झालो, कारण आता आम्हाला पुढच्या दर्याबाई या ठिकाणाचे वेध लागलेले होते.